नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज खूप आनंदाचा दिवस. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांना काही योजनांचे पैसे थेट जमा केले आहेत. तर नवीन 4 मोठ्या घोषणा करून शेतकऱ्यांवर खरोखरच पैशांचा पाऊस पाडला आहे. तर चला लाईव्ह पाहूयात आपण काय म्हणाले देवेंद्र फडणवीस. आपण निर्णय केला, प्रत्येक शेतकऱ्याला 90% अनुदानावर कॅबिनेटचा निर्णय घेतला. पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले. आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. कॅबिनेटचा निर्णय घेतला. दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही. पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासून आम्ही करतोय. याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे. मला सांगताना आनंद वाटतो. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली. या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होतं, जे मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी होतं, पण ते पाणी कुठेतरी पळवून नेण्यात आलं होतं. महायुतीच्या सरकारने 11,726 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतंय. आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोहोचवतोय. आपण मराठवाड्याच्या 11 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. 13,000 कोटी रुपये त्याकरता दिले आहेत. आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो, या मराठवाड्यामध्ये एकीकडे जलयुक्त शिवारची कामं तर आपण केलीच, पण सिंचनाचं पाणी प्रत्येक शेतीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. मराठवाड्याकरता नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून 6,000 कोटी रुपये आपण दिले. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला 90% अनुदानावर, 100% अनुदानावर ड्रीप त्या ठिकाणी आपण देणार आहोत. त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल, त्या ठिकाणी कृषी अवजारं असतील, त्या ठिकाणी थ्रेशर असेल. प्रत्येक गोष्ट जी आमच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ती 100% अनुदानाने या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पोहोचवतो. बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलंय यापुढे तुम्हाला विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलंय. पण त्यासोबत अजून एक गोष्ट आपण करतोय. आमचा शेतकरी गेले 25-30 वर्ष म्हणतो आम्हाला 7 दिवस 365 दिवस दिवसा वीज द्या. अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते. रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे. आणि म्हणून आपण निर्णय केला, या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली. मला सांगताना आनंद वाटतो. 12,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलंय. 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला 18 महिन्यानंतर हे काम पूर्ण झाल्यावर 365 दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ. कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही. शेतकऱ्याकरता काम करणार हे सरकार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी या निमित्ताने एवढंच सांगतो, जायकवाडी टप्पा 2 करता 536 कोटी रुपये आपण दिले. माजलगाव धरणातनं, माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातून 85,000 हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे, जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभा आहे त्या सरकारला तुमचा आशीर्वाद मिळावा. आज मी अधिक बोलणार नाही. धनंजय मुंडेजी, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरोखर पंडित अण्णांना तुमचा अभिमान वाटत असेल. ज्या प्रकारे तुम्ही कृषी मंत्री म्हणून आज या ठिकाणी काम करतात
तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सांगतो, मंचावरचे आम्ही सगळे नेते तुम्ही कृषी मंत्री म्हणून जी जी मागणी कराल त्या मागणीच्या पाठीशी उभे राहू. आणि एवढंच नाही,